सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमची मनश्री आणि मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग. कारण की आज माझी ब्लॉग बनवायची खूप इच्छा होती, म्हणून मी हिला म्हटली की चल ब्लॉग बनवूया. आणि हिच्यामुळेच मी आज एक तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत आहे. तर आज आहे आमच्या घरी लग्न. आणि लग्न कोणाचं असं तुम्हाला पण प्रश्न येत असेल, तर लग्न आहे आज आमच्या तुळशीचा. सो आज लग्न आहे, तर आम्हाला खूप सारी तयारी करायची आहे लग्नाची. आणि सगळ्यात आधी आम्ही वृंदावनला पेंटिंग करणार आहोत. तर हे बघा, आज आमच्या फुलाच्या झाडाला किती छान फुले आले आहेत. तर गुलाबाचे फुल बघा. तर हे बघा, डलताई आता वृंदावनला साफ करत आहे आणि इकडे पेंटिंग मारायची आहे म्हणून भिंत पण साफ करत आहे. तर आत्ता हरिभाऊने पेनची नवीन चुंगडी घेऊन आणलेली आहे, ते बघू शकता. तर त्यामुळे आमचं काम आता लवकरच सुरू होणार आहे. आणि मला वृंदावन साफ झाली आहे आणि आता हरिदादा आम्हाला पेंटिंग करून देत आहे व्हाईट कलरने, म्हणजेच ते बेस. नंतर आम्ही त्याच्यावर पेंटिंग करू. पेंटिंग करायला घेतलं पण एवढी ऊन आहे. आता इशू जेवण करत आहे टीव्ही बघत बघत, आणि नंतर ती बनवणार आहे. अशी खूप ऊन होती आणि नंतर पाऊस पण आला, म्हणून आमची पेंटिंग काही झाली नाही. बट आम्हाला काही जास्त पेंटिंग करायचं नाही आहे, तर लवकर होऊनच जाईल आमचं पेंटिंग. हो ना इशू? हो. तर हा पेंटिंगमुळे ना खूप कडक झालेला आहे, तर याला आता आपल्याला स्मूथ करावं लागेल. तर त्या ब्रशला आता वॉश करायसाठी आम्ही टार्पिनचं यूज करतो, कारण तिने मगाशी यूज केला होता तो ब्रश, त्यामुळे ते पूर्ण कडक येऊन होता. तर आता आम्ही टार्पिनने ते वॉश करू, नंतर आम्ही पेंटिंग स्टार्ट करू. दिसते छोटी पण खूप कामाची आहे माझी बहीण. स्माइल तर देख. वॉलची तर बघू शकता, हरिदादा आला आणि त्याने पूर्ण पेंटिंग करून दिली. आत्ता कुठं तरी छान वाटतंय, नाहीतर मगाशी खूप वेगळं वाटत होतं. अरे अरे बिचारी आमची फ्लोरा. इशू पेंटिंग करत आहे. म्हणत होतो की आम्ही हार करतो, पण शेवटी आता मम्मीच हार बनवत आहे. आणि झाली पण आता ते एक हार बनवून. मम्मी इकडे बा. त्याने आम्हाला रेड कलर म्हणून ब्राऊन कलर दिला, आणि कुठे ग्रीन म्हणून त्यांनी आम्हाला ब्ल्यू कलर दिला. गाईज इथे काहीच डिटेल दिसत नाहीत, तरी पण मी पूर्ण ट्राय करत आहे राधाकृष्ण बनवायचं. कारण आमचं वृंदावन खूप जुनं आहे, त्यामुळे इथे क्लिअर काही आहे नाही. पण कसं बनवून राहिलं तर नक्की सांगा. हा ऊस आहे, जे की लग्नात कामी पडते. आणि आमची तुळशी झाली आहे रेडी. कशी वाटली तर नक्की सांगा. तेवढं डिटेलमध्ये नव्हतं वृंदावन, पण आम्ही पूर्ण ट्राय केलं आमचं बेस्ट देण्याचं. आणि आमच्याकडे कलर पण जास्त नव्हते, बट तरी तुम्हाला आवडली का तर नक्की सांगा. तुमची पण बहीण अशीच करते का यार? एवढा टाइम झाला आणि मला एकटीने सगळं सडा अंगण करावं लागलं, कारण काम होते तेव्हा इशू चिडली माझ्यावर आणि ती घरात गेली, तर मला सगळं रांगोळी वगैरे सगळं एकटीने करायला लागलं. तर सगळे रांगोळी काढली आणि इशू बघा किती छान रेडी झाली आहे. हेअरस्टाईल आहे का? ही डायरेक्ट लग्नासाठी रेडी झाली. अरे ही रांगोळी सानियाने काढली आहे. ही आहे, थँक गॉड भाईने माझी एवढी हेल्प केली. आणि ही भाईचे जे बिलकुल रांगोळी नाही काढली आणि घरात जाऊन पूर्ण लग्नासाठी रेडी होऊन. ही रांगोळी मी काढली आहे आणि ही मी फक्त 10 ते 20 मिनिटात काढली आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढा परफेक्शन दिसणार नाही, पण जे रांगोळी काढतात त्यांना समजणार. सो इथे मी सगळं काही काढली आहे. हे फ्लॉवर्स आहे, म्हणजे आपले झेंडूचे फूल आहे. त्यानंतर मेन तुळशीच्या लग्नाला लागतो तो म्हणजे ऊस. तर हा ऊस आहे, समजतंय की नाही माहीत नाही, पण हा ऊस आहे. त्यानंतर ही मी कशाची पानं काढली तर मलाच नाही माहीत. आणि हा तोरण आहे, मेन तोरण. आणि हे आहे आपला माहीत नाही काय, तर हे गठबंधन आहे असं मी काढली आहे रांगोळीमध्ये, कारण हे तुळशीचं लग्न आहे. ही तुळशी पण आम्ही सिम्पलमध्येच असं रेडी केलं आहोत. इथे आम्ही एक हार लावली, आणि हे आमचे राधाकृष्ण, आणि हे आमची छोटीशी म्हणजे नवीन तुळस आहे. तर हा आमचं वृंदावन, आणि हे थोडंसं आम्ही इथे डेकोरेट केलं. तर पूजा अजूनपर्यंत व्हायचीच आहे. आणि लग्नाचा घर म्हटला तर लाईटिंग तर इम्पॉर्टंट आहे, म्हणून आमच्या घरी लाईटिंग पण आहे.
तर मी एवढे कामं करून थकली आहे आणि तुम्ही माझी अवस्था बघूच शकता. तर आता मला रेडी होण्याची गरज आहे कारण सगळेजण रेडी झाले आहेत, फक्त माझी तयारी व्हायची आहे. तो चला मी रेडी होते, नंतर भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि पुन्हा व्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.